मुंबईतील सायन पनवेल मार्गावर करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेले 18 भुयारी मार्ग बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आलाय। नागरिकांकडून भुयारी मार्गाचा वापर होत नसल्यानं ते बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण देण्यात येतंय, पण प्रत्यक्षात भुयारी मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांकडून त्याचा वापर होत नसल्याचं सांगण्यात येतंय। अनेक वेळा भुयारी मार्गात साचलेलं पाणी आणि खंडित वीज पुरवठा अशा अनेक समस्या सातत्याने दिसून येतात। त्यामुळे भुयारी मार्ग बंद करण्यापेक्षा त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। आज हे भुयारी मार्ग तुम्ही बनवलाय, तोडतायत, कशाला तोडतायत, काय रिझन आहे? तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करा ना, ते यूज करा ना। पैसे आम्ही दिलेला टॅक्स तुम्ही बनवतात परत तोडतात का? नाहीतर नाक उगाच आमचे पैसे फुकट फालतू ठिकाणी खर्च करू नये अशी आमची प्रामाणिकपणे खामोड्याच्या आणि कलंबोली वसाच्या लोकांकडून ही त्यांच्याकडून आमची प्रामाणिक मागणी आहे। त्यामुळे त्यांनी जे करावं तर चांगलं करावा आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा। पावसाचं पाणी या ठिकाणी साचतंय आणि जर शासन प्रशासन हे बनवून सुद्धा 10-12 वर्ष असंच धुळकाट ठेवतंय, मग नक्की याच्या मागे हात कोणाचा आहे? जर शासनाच्या निधी आणायच्या आणि इथे लोकांच्या खिशातले पैसे कापून इथं लाटायच्या, नुसते या ठिकाणी आम्ही सुखसुविधा देतोय असं दाखवायचं आणि त्या वास्तू बांधायच्या, पण त्या लोकांना जर वापरात येत नसतील तर त्याचा बनवून फायदा काय? ऑलरेडी याच्यासाठी पैसे वापरण्यात आले आहेत, निधी वापरण्यात आले आहेत, मग आता तुम्ही तोडून करणार काय? सुधारणा करा। पुढे एअरपोर्ट येणार आहे, रहदारी वाढणार आहे, लोक वाढणार आहे, क्राऊड वाढणार आहे। तुम्ही सबवे बनवतात, तुम्ही फ्लायओव्हर्स बनवतात, क्रॉसिंगसाठी बनवतात। माझ्या मते हे ठेवलं पाहिजे, याच्यात सुधारणा करा, लाईट प्रोव्हाइड करा, ड्रेनेज कसं इकडनं पाणी निघेल ते तुम्ही पहा। मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधलं सर्वात मोठं आकर्षण असलेला दहीहंडीचा सण अवघ्या